कुणी अंगावर आला तर त्याला शिंगावर घेऊ, धनंजय मुंडेंचा जरांगेंना इशारा आहे। माझ्यात समोरासमोर खेटायची हिंमत आहे, बाईच्या आडून लढणार नाही असं जरांगेंनी म्हटलंय। तर जरांगे बिंडोक माणूस या शब्दात लक्ष्मण हाकेंनी टीका केली आहे। मी जसं सांगितलं रात्री 2 वाजता फोन आला मला, तसं आपल्याला सुद्धा सांगतो, कुणाला घाबरायचं, कुणी अंगावर आलं म्हणजे पडळकर साहेब, हाके साहेब किती डोकेबाज माणूस म्हणायचा। दसऱ्याचा मेळावा संपला रे संपला की ते म्हणले धनगराचं आरक्षण 94 ला जे भटक्यात दिले काढून टाका, 94चा GR रद्द करा। ह्याला GR तरी कळत असेल नीट। त्या कुटुंबावर कधीच बोललो नाही आम्ही, त्यांनी चूक केली म्हणून तुमच्यावर बोललो, तुमच्या कुटुंबावर कधीच बोललेलो नाहीत। पण तू जर तसे आरोप माझ्यावर लावित असला ना, तू काय कोणता दादा फादा लागून गेला नाही, तू माझ्या नादी लागू नको। आता 4 दिवसापूर्वी त्याची बायको येऊन गेली, त्यांनी सांगितलं लागन ते हे माझ्याजवळ, जाहीर सांगतोय मीडिया समोर आहे, सरळ सांगितलं बाईच्या आडून गेलं पुन्हा आपण गोळ्या मारीत नसतो, आपल्यात खेटायची हिंमत आहे, समोरासमोर खेटल। पण असं खोटं नाही करत, तुमचा कौटुंबिक वाद आहे, तुमचा वैयक्तिक विषय आहे, तुम्ही तुमचं आपलं वैयक्तिक तुम्ही तुमचं बघा। वैयक्तिक कुणाच्याही मॅटर मध्ये आपण पडत नाहीत। कुणाच्या जरांगे कशावर बोलतायत? पर्सनल वरती, त्यांच्या पत्नीवरती। म्हणजे ह्या माणसाला प्रश्नाचं उत्तर काय द्यायचं हे उत्तरच नाही त्याच्याकडे। हा माणूस बिंडोक आहे माणूस। हा चौथी नापासाकडून तुम्ही कुठल्या संविधानाची, आरक्षणाची, सार्वजनिक प्रश्नाची अपेक्षा करताय? तो वैयक्तिकच बोलणार, पर्सनलच बोलणार। लक्ष्मण हाके उपोषणाला बसला तर लक्ष्मण हाके असाच आहे, लक्ष्मण हाके तसाच आहे, त्यानं एसटीचंच बघावं, त्याने धनगरांचंच बघावं। या बिंडोक माणसाला धनगर ओबीसी मध्ये येतात हे एवढं साधा कॉमन सेन्स त्या माणसाला नाही। त्या माणसाकडून संविधानिक उत्तराची कोणी अपेक्षा ठेवू नये। मुंडे साहेब तर कशाला ठेवतील? त्यामुळे तो बोलत राहील माणूस।